बातमी दौंडमधून आहे। दौंड पुणे धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे। ही रेल्वे दररोज दौंडमधून 7:05 धावते आणि इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये ही आग लागल्याची माहिती सध्या मिळते आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दौंड ते पुणे डेमो रेल्वेला आग लागल्याची माहिती कळते। इंजिनापासून तिसऱ्या बोगीमध्ये ही आग लागली आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देविदास राखुणे। देविदास, नेमकी आग कशी लागली, काय घडलंय? दीपाली, दौंडहून पुण्याला जाणारी ही डेमो लोकल ट्रेन आहे आणि सकाळी 7:05 ही दौंडवरून ट्रेन सुटते आणि तिच्या डब्यामध्ये टॉयलेटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे। प्रथमदर्शनी ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, मात्र यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये इंजिन पासून तिसऱ्या क्रमांकाची जी बोगी आहे त्यामध्ये ती आग लागलेली आहे। प्रवासी जो आहे तो टॉयलेटमध्ये होता। दुर्दैवानं दरवाजा लॉक झाला, तो बाहेर पडू शकला नाही। काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडाओरड तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी ऐकला। तो लक्षात येताच गाडीत असलेल्या इतर सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत दरवाजाकडे धाव घेतली, मात्र हा दरवाजा उघडत नव्हता। शेवटी हा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढला, त्यामुळे त्याचा जीव वाचला गेला। या संबंधातीलच माहिती जी आहे ती तातडीने स्टेशन मास्टरला देण्यात आली। प्रवाशांनी स्टेशन मास्टरला माहिती कळवून तर आग आटोक्यात येण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न देखील झाले आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागणं ही एक गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनानं अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणांची तातडीनं तपासणी करावी अशी मागणी आता प्रवाशांमधून जोर धरू लागलेली आहे। एकंदरीतच वातावरण जर बघितलं तर अतिशय गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दीपाली, निश्चितच धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।